नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर माझं स्वागत. हे तुम्हाला कळलं असेल मी का बोललो आहे. तरी या सगळ्या फंद्यात न पडता आपण आपल्या आजच्या मेन विषयावरती बोलूया. काय असतं ना की काही कलाकार असे असतात ना की ते कॅटेगराईज होऊन जातात की त्यांना फक्त आपण एकाच दृष्टिकोनाने बघतो, एकाच नजरेने बघतो. असाच एक कलाकार आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आहे. त्याचं नाव आहे प्रथमेश परब. आणि आज त्याच प्रथमेश परबचा गोट्या गँगस्टर हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आज आपण त्याच चित्रपटावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र आणि आपण सगळे पाहता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. कसं आहे ना मित्रांनो, प्रत्येक प्रथमेश परबच्या चित्रपटाच्या वेळी मला हाच प्रश्न असतो की मी चित्रपटाच्या रिव्ह्यूला सुरुवात करू कुठून. पहिली गोष्ट, त्याच्या चित्रपटामध्ये कथा योग्य नसते. योग्य म्हणण्यापेक्षा ती न्यायपूर्ण नसते किंवा जी कथा सुरू होते ती शेवटपर्यंत राहते अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या चित्रपटामध्ये संवाद बरोबर नसतात. काही कुठे संवाद असतात. तिसरी गोष्ट, कुठल्याही कॅरेक्टरमध्ये लेअर नसते किंवा डेप्थ नसते. आणि मजेची गोष्ट, चित्रपट हा आताचा नाहीच आहे. चित्रपट हा कधीचा आहे काय माहिती, कुठल्या वर्षात बनवलेला काय माहिती. कारण यातला प्रथमेश आणि आत्ताचा प्रथमेश खूप फरक आहे. आणि त्यासोबत प्रवीण तरडे जे दिसतात ते सुद्धा किती चेंजेस त्याच्यामध्ये हे आपल्याला लागलीच कळून येतो. सोबतच मला हा प्रश्न पडला की हा चित्रपट रिलीज करण्याचं कारण काय. म्हणजे काय जाणवलं त्यांना की हा चित्रपट रिलीज केला म्हणजे काहीतरी समाजामध्ये बदल घडेल किंवा असं काहीतरी गोष्टी घडतील. हा, चित्रपटामध्ये शेवटी मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो मेसेज सुद्धा पूर्ण वाटत नाही, अर्धवट वाटतो. त्याचा आणि सत्याशी काही संबंध लागत नाही. म्हणजे ते ज्या प्रकारे सांगितलं जातं आपल्याला ते कळून येत नाही किंवा समजून येत नाही आपल्याला. चित्रपटाच्या नावाचंच गँगस्टर आहे, त्यामुळे गँगस्टर या चित्रपटामध्ये दाखवले जाणार हे 100% गोष्ट होती. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात गँगस्टर, ठीक आहे, गँगस्टर शिक्षणाबद्दल अक्कल शिकवतो. एखादा गँगस्टर येऊन त्या लहान मुलांना सांगतोय की तुम्ही शिक्षण करा. चित्रपटामध्ये 3 मित्र दाखवलेले आहेत, गोट्या, बंड्या, सायली. आता या तिन्ही मित्रांमध्ये एक सायली नावाची जी मुलगी, असं दाखवलं की ती लहानपणी असताना तिच्या आईचा बलात्कार होतो आणि तो बलात्कार झाल्यानंतर ते सगळे गाववाले तिला बलात्कारी या नजरेने बघतात. म्हणजे हे खरंच, म्हणजे मी शपथ सांगतो, म्हणजे आता मी ज्या गोष्टी बघतोय समाजात की बलात्कार हा किती जघन्य अपराध आहे आणि त्यावरती रिॲक्ट लोक कुठल्या त्वेषाने करतात हे मी माझ्या डोळ्यासमोर बघतो. असं कुठलं ठिकाणी, अशी कुठली जागा आहे जिथे आजही बलात्कार झालेल्या स्त्रीला एक बलात्कारी म्हणून हिणवलं जातं. चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर आहे चिमन भाई म्हणून. तो मोठा गँगस्टर दाखवला आहे. म्हणजे दुबईला असतो, त्याच्याकडे फार संपत्ती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्या. तर तो भारतात येतो. काही कारणास्तव तो भारतात आल्यानंतर एक स्कूल व्हॅन असते ना छोटी, जी आपली 10-12 पोरांना घेऊन जाते, ती व्हॅन करतो. आणि त्या व्हॅनचं भाडं येतं 14,000 रुपये. तर तो समोरच्या माणसाला सांगतो की आपलं 3,000मध्ये ठरलं होतं, मग 14,000 कसे घेतले. आणि तो कॅल्क्युलेशन लावतो अक्षरशः. तो करोडो आणि अब्जोंची संपत्ती असलेला माणूस आहे. तो एक 3,000साठी 4,000साठी तो वायफळ वेळ घालतोय. म्हणजे इलॉजिकलच वाटतं सगळं. आता क्लायमॅक्समध्ये काय दाखवलं की एक ठिकाणी सगळेजण शेवटी जमतात. सगळेजण म्हणजे ते सगळे भाई लोक वगैरे जे चित्रपटामध्ये आपल्याला उल्लेख दिसतो ते सगळेजण आपल्याला तिथे जमलेले दिसतात. तिथे चाळीतल्या बायका येतात आणि त्या बायका येऊन अक्षरशः धुमाकूळ घालतात. धुमाकूळ म्हणजे ते तुम्हाला सांगतो कसा, की कोणी हातात उचटणं असतं, त्याच्या हातात चाकू असतो. तर चाकू मोठा नाही, तो छोटा आपलं लसूण कांदा वगैरे चिरतो ना आपण, तो वाला चाकू. आणि ते झुरळ वगैरे मारण्यासाठी आधी पंप यायचा बघा, तो. अशा 2-4 गोष्टी घेऊन येतात. म्हणजे ज्याने कुणी ही कथा लिहिली असेल, ज्याने कुणी हे सगळं इमॅजिन केलं असेल, त्याला तरी वाटतं का हे बरोबर आहे म्हणून. एका मोठा गँगस्टरचं दाखवताय तुम्ही. एक मोठा गँगस्टर आहे, तो तिथं आलेला आहे आणि त्याला पकडायला किंवा त्याला मारायला तुम्ही हे सगळं घेऊन जात आहे. बरं, चित्रपटात तुम्ही काहीही दाखवा, काहीही करा, काहीच हरकत नाही, ठीक आहे, मान्य, सगळ्या गोष्टी मान्य तुमच्या. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की मोहन आगाशे सरांना तुम्ही ज्या प्रकारे चित्रपटात दाखवलं ना, मला खरंच इतकं वाईट वाटलं होतं ना बघून की. आणि मोहन आगाशे सरांना हे असं नाही, मला नाही समजत आहे काय बोलायचं, ठीक आहे, मला काही बोलायचं नाही याच्यावरती. पण मोहन आगाशे सरांना जी काही ट्रीटमेंट दिली चित्रपटामध्ये ती मला बिलकुल आवडलेली नाही. तर काही लोक म्हणतील की मला प्रथमेशसोबत वाकडं आहे, ठीक आहे, मला हे बघा, मला प्रॉब्लेम नाही, त्याने असे चित्रपट जरी केले तरी काय प्रॉब्लेम नाही. पण काय असतं ना की आम्ही अपेक्षेने बघतो, कुठलाही कलाकार असला ना त्याच्याकडे अपेक्षेने बघतो की हा काहीतरी चांगलं काम करून दाखवेल. पण प्रथमेश हा प्रत्येक वेळी निराशच करत आला आहे. प्रत्येक वेळी तो फक्त निराशच करत आला आहे. त्यामुळे थोडासा जीव जळतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली रिक्वेस्ट केली होती की अरे कर काहीतरी सुधार, पण नाही होऊ शकलं. ठीक आहे, आता जे आहे ते आहे, मान्य गोष्टी. आणि ह्या चित्रपटामध्ये एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे काही ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिक जे वाजले
ते चांगल्या प्रकारात होतं, त्यामुळे ती एक गोष्ट चांगली वाटली मला. त्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये असं चांगलं मला काही जाणवलं नाही. मित्रांनो, हा होता माझा गोट्या गँगस्टर या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.